students, welcome to MJ Academy, and today we are going to start second chapter of Maths 2, that is Pythagoras theorem. तर Pythagoras theorem आपण कुठे वापरतो? राईट अँगल ट्रायंगल मध्ये. ऑलरेडी तुम्ही लास्ट इयर मध्ये शिकलेला आहात Pythagoras theorem बद्दल. जे काही आता शिकलेले आहात त्याचंच आपण काय करतो इथे थोडंसं रिकॉल करतोय. सो Pythagoras theorem आपण वापरतो राईट अँगल ट्रायंगल मध्ये. तर Pythagoras theorem काय सांगतं की जो हायपोटेनियसचा स्क्वेअर आहे, हायपोटेनियस म्हणजे राईट अँगलच्या अपोजिट साइड जी असते ती असते हायपोटेनियस. तर हायपोटेनियसचा स्क्वेअर, इथे हायपोटेनियस काय आहे AC, ACचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स, म्हणजे BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. समजते तुम्हाला? पायथागोरस थेरम काय सांगता? हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. ओके, हे आहे तुमचा पायथागोरस थेरम. नंतर आहे पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट काय सांगतं की इथे जर तुम्हाला 3 नॅचरल नंबरचा ग्रुप दिलेला असेल, त्यातला लार्जेस्ट नंबर इथे कोणता आहे? लार्जेस्ट नंबर 5 आहे. तर लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर हा इक्वल असेल रिमेनिंग 2 नंबर्सच्या स्क्वेअरच्या समच्या. तर तो ग्रुप असतो नॅचरल नंबरचा, तो काय असतो? पायथागोरियन ट्रिपलेट असतो. म्हणजे इथे 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 5चा स्क्वेअर आहे 25, 3चा स्क्वेअर 9 प्लस 4चा स्क्वेअर 16. मग 25 इज इक्वल टू 25. देअरफॉर 3, 4, 5 आर पायथागोरियन ट्रिपलेट. समजतं पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय? द लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर असेल तो रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या सम एवढा असेल तर ते नंबर्स पायथागोरियन ट्रिपलेट असतात. ओके, नंतर आपण लास्ट इयर अजून काय शिकलेलो आहोत? प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. तर राईट अँगल मध्ये हा M आहे, इथे इन ट्रायंगल LMN अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री, L इज इक्वल टू 30 डिग्री अँड अँगल N इज इक्वल टू 60 डिग्री आहे. मग साइड अपोजिट टू 30 डिग्री, हा 30 डिग्री आहे, त्याच्या साइड अपोजिट कोणती आहे? MN आहे. ती किती असणार आहे? 1/2 इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे राईट अँगलच्या अपोजिट साइड असते ती हायपोटेनियस असते. मग तुम्ही हायपोटेनियस लिहा किंवा डायरेक्ट LN लिहू शकता, हायपोटेनियस. ओके, आणि साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल, 60 डिग्रीच्या अपोजिट साइड आहे LM. ती किती असते? √3/2 इंटू हायपोटेनियस. ओके, समजते तुम्हाला? हे साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल असते √3/2 इंटू हायपोटेनियस. ओके, नंतर आहे प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल. तर ह्याच्यामध्ये इन ट्रायंगल XYZ अँगल X इज इक्वल टू 90, Y इज इक्वल टू 45 अँड Z इज इक्वल टू 45 डिग्री. मग साइड अपोजिट टू 45 डिग्री, 45 डिग्रीच्या साइड अपोजिट कोणती आहे? ZX पण आहे, बरोबर की नाही? कोणती आहे? ZX इज इक्वल टू XY पण आहे, 45च्या अपोजिट XY पण आहे. ते किती असणार आहे? इज इक्वल टू असणार आहे 1/√2 इंटू हायपोटेनियस, इंटू हायपोटेनियस. ओके, समजलं? हे 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल. नंतर आहे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय सांगतं की परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन हायपोटेनियस, हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय फ्रॉम अपोजिट वर्टेक्स इज अ जॉमेट्रिक मीन ऑफ दॅट साइड. म्हणजे आता आपण कोणता परपेंडिक्युलर ड्रॉ केला हायपोटेनियसवर? QS. मग QS हा जॉमेट्रिक मीन असणार आहे RS आणि SP चा. म्हणजेच QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. तर ह्याचे थेरम पण आहेत, ते तुम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये बघू शकता. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, थेरम ऑफ पायथागोरस थेरम, ते थेरम पण तुम्ही बघू शकता. तर आता आपण हे सगळे प्रॉपर्टीज वापरून प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व करणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 2.1 मधला क्वेश्चन नंबर 1 आहे, आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. तर सम नंबर्स, ग्रुप ऑफ नंबर्स इज गिवन. तर फर्स्ट ग्रुप दिलेला आहे, त्यांनी ॲक्च्युली 3, 4, 5 दिलेला आहे, पण इंट्रोडक्शनमध्ये मी 3, 4, 5 सॉल्व करून दाखवलं म्हणून मी डायरेक्टली थर्ड सम घेतलेला आहे. तर थर्ड सममध्ये
थ्री नंबर्सचा ग्रुप दिलेला आहे. तर 5चा स्क्वेअर आपण लिहून घेऊया. 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25. 12चा स्क्वेअर आहे 144 अँड 13 स्क्वेअर इज इक्वल टू 169. ओके, तर पायथागोरियन ट्रिपलेट काय सांगतं की स्क्वेअर ऑफ बिगर नंबर इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू नंबर्स. असं असेल तर ते तुमचं पायथागोरियन ट्रिपलेट असतं. तर इथे बिगर नंबर कोणता आहे? 13 आहे. मग 13 स्क्वेअर इज इक्वल टू 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार? मग 13चा स्क्वेअर आहे 169, 12चा 144 प्लस 25. देअरफॉर 169 इज इक्वल टू 169 आले. इथे इक्वल आलेला आहे ना, मग इथे लिहायचं तुम्ही लिहू शकता तिथे स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर, स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर is equal to the sum of squares of other numbers. Therefore 5, 12, 13 is a Pythagorean ट्रिपलेट. ओके, इझी आहे. तसंच आपण आता 5th वन पण घेऊया. 5th वन मध्ये 10चा स्क्वेअर इज इक्वल टू 100 आहे. 24चा स्क्वेअर इज इक्वल टू 576 आहे आणि 27चा स्क्वेअर आहे 729. ओके, मग देअरफॉर आता ह्याच्यातला बिगर नंबर कोणता आहे? 27 is a bigger number. 27 square is equal to 10 square plus 24 square is equal to 27 square आहे 729 is equal to 100 plus 576. Therefore 729 is equal to 676. हे दोन्ही प्लस केले तर 676 आले. इक्वल आले का ते? अनइक्वल आले. बरं, इट इज नॉट इक्वल. मग इथे तुम्ही लिहू शकता. तुम्हाला विथ रिझन ना, विथ रिझन तुम्हाला सांगायचं आहे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही ते. ओके, देअरफॉर इथे लिहा द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज नॉट इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ other numbers. Therefore 10, 24, 27 is not a Pythagorean triplet. ओके, अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन नंबर 1 मधले सगळे सम सॉल्व करू शकतात. आपण क्वेश्चन नंबर 2 सोडूया आता. Our question number 2 is in figure angle MNP is equal to 90 degree. MNP त्यांनी दिलेला आहे 90 degree. Segment NQ is perpendicular to MP. NQ आहे ती perpendicular आहे MP ला and MQ is equal to 9. MQ is equal to 9 दिलेला आहे. QP is equal to 4. हा QP आहे is equal to 4. Find NQ. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे NQ. ओके, नाउ इन सोल्युशन मध्ये आपण लिहू शकतो इन ट्रायंगल MNP अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. ऑलरेडी हे गिवन आहे, तेच लिहायचं आपल्याला. अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री अँड सेगमेंट NQ परपेंडिक्युलर टू सेगमेंट MP. देअरफॉर हे परपेंडिक्युलर असल्यामुळे मग काय झालं इथे हा जॉमेट्रिक मीन झाला MQ आणि QP चा. ओके, therefore NQ is a geometric mean of MQ and QP. मग जॉमेट्रिक मीन झालं तर मग आपल्याला इथे जॉमेट्रिक मीनचा थेरम यूज करायला लागेल. therefore write here NQ square is equal to MQ into QP. रिझन काय लिहिणार? थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. ओके, लेट्स सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. NQ square is equal to MQ किती आहे? 9 into 4. Therefore
आता डायरेक्टली आपण इथे आपल्याला माहिती 9चं स्क्वेअर रूट 3 निघतं आणि 4चं स्क्वेअर रूट 2 निघतं. आपण डायरेक्टली स्क्वेअर रूट घेऊया. मग NQ इज इक्वल टू रूट 9 इंटू 4. रिझन काय लिहा, टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. ओके. Therefore NQ is equal to 3 into 2. Therefore NQ is equal to 6 units. ओके. इझी सम होता. जॉमेट्रिक मीनचा थेरम वापरून आपण सोडवलेला आहे. लेट्स मूव ऑन द नेक्स्ट क्वेश्चन. सो आवर क्वेश्चन नंबर 3 इज इन फिगर अँगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री. हा P आहे तो 90 डिग्री दिलेला आहे. PM परपेंडिक्युलर टू QR अँड QMR हे कसे कोलिनियर पॉइंट्स आहेत. PM इज इक्वल टू 10 दिलेला आहे. QM इज इक्वल टू 8 दिलेला आहे. अँड वी हॅव टू फाइंड QR. तर हा पूर्ण QR आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके. सो जे गिवन आहे ते मी लिहिलेलं आहे इथे. इन ट्रायंगल PQR QPR इज इक्वल टू 90 डिग्री गिवन आहे. ओके. अँड PM परपेंडिक्युलर टू सेगमेंट QR दिस इज ऑल्सो गिवन. ओके. सेगमेंट PM देअरफॉर मग काय होणार आहे, सेगमेंट PM इज अ जॉमेट्रिक मीन ऑफ QM अँड MR. सेगमेंट PM इज अ जॉमेट्रिक मीन ऑफ QM अँड MR. देअरफॉर मग आपल्याला जॉमेट्रिक मीनचा थेरम यूज करायला लागेल. PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR. मग PM दिलेला आहे त्यांनी 10. 10चा स्क्वेअर इज इक्वल टू QM 8 इंटू MR. Therefore 10चा स्क्वेअर येणार आहे 100 इज इक्वल टू 8 इंटू MR. Therefore 100 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू MR. मग इथे 4 2 जा 8, 4 2 जा 8, 4 5 जा 20. Therefore 25 upon 2 is equal to MR. Therefore MR is equal to काय होणार आहे, आपण जर ह्याला डिवाइड केलं तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, 12.5 MR आलं तुमचं, बरोबर. बट वी हॅव टू फाइंड QR. और QR फाइंड आउट करायचं आहे. QR इज इक्वल टू काय आहे, मग QR इज इक्वल टू QM प्लस MR आहे. काय आहे, QM प्लस MR. मग इज इक्वल टू QM किती आहे, 8 आहे. पण पॉइंट मध्ये आहे मग आपल्याला इथे लिहायचं 8.0 प्लस MR किती आहे 12.5. मग जर आपण 12.5 प्लस 8.0 केलं तर आपल्याला भेटेल इथे 20.5. ओके. देअरफॉर QR इज इक्वल टू 20.5 युनिट्स. इन दिस वे आपलं थर्ड सम पण संपलेला आहे. लेट्स मूव ऑन द फोर्थ वन. Our question number 4 is find RP and PS. RP and PS using the given information in triangle PSR. PSR मध्ये जी पण इन्फॉर्मेशन गिवन आहे त्याचा यूज करून आपल्याला RP फाइंड आउट करायचा आहे आणि PS फाइंड आउट करायचा आहे. ओके. तर काय काय गिवन आहे, गिवन मध्ये लिहूया PSR किती आहे, PSR इज इक्वल टू 90 डिग्री गिवन. ओके. SPR किती आहे 30 डिग्री. दिस इज ऑल्सो गिवन. ओके. हा 90 आहे, हा 30 आहे. मग हा R किती असणार आहे, तर तुम्हाला माहिती आहे सम ऑफ ऑल 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 180 असतं. मग जर तुम्ही 90 प्लस 30 ह्याला 180 मधून मायनस केलं तर तुम्हाला भेटेल काय, भेटेल इथे इज इक्वल टू 60 डिग्री भेटेल. म्हणजे हा असणार आहे तुमचा 60 डिग्री. आणि रिझन काय लिहा, रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल. रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल. ओके. मग देअरफॉर PSR कसं झालं, मग PSR इज 30 डिग्री 60 डिग्री 30 60 90 ट्रायंगल. 30 60 90 डिग्री ट्रायंगल. मग आपल्याला 30 60 90च्या प्रॉपर्टी माहिती आहे. व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी सांगितलं होतं की साइड अपोजिट टू 30 असते, ती असते हायपोटेनियसच्या हाफ असते. मग इथे लिहा तुम्ही साइड अपोजिट टू 30 डिग्री. साइड अपोजिट टू 30 डिग्री
इज इक्वल टू किती आहे एस आर आहे ना किंवा इज इक्वल टू लिहूया आपण इज इक्वल टू हाफ इंटू हायपोटेनियस. ओके मग साइड अपोजिट टू 30 आहे एस आर इज इक्वल टू हाफ इंटू हायपोटेनियस आहे आर पी. मग एस आर किती दिलेला आहे ऑलरेडी त्यांनी 6 इज इक्वल टू 1/2 इंटू आर पी. मग हा 1/2 इथे हा 2 काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे इथे डिवाइड आहे इथे होणार आहे मल्टिप्लाइड इज इक्वल टू आर पी. देअरफॉर आर पी इज इक्वल टू 6 टू जा 12 युनिट्स. ओके आर पी फाइंड आउट करायचं होतं आपल्याला. आर पी फाइंड आउट झाला. आता पी एस फाइंड आउट करूया आपण. सो पी एस काय आहे साइड अपोजिट टू 60 डिग्री आहे ना. पी एस हा 60 डिग्री आपण इथे बघितलं रिमेनिंग अँगल आहे हा 60 आहे. मग साइड अपोजिट टू 60 काय असते साइड अपोजिट टू 60 डिग्री इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस. ओके मग काय आहे ती पी एस. पी एस इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस. तर आपण आताच फाइंड आउट केलं ना आर पी किती फाइंड आउट केला आपण तो 12 युनिट्स. देअरफॉर पी एस इज इक्वल टू 2 1 2 2 6 12 इज इक्वल टू 6√3 युनिट्स. ओके इन दिस वे आपलं 4th सम पण झालेलं आहे. उरलेले सम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.